तर हे मी तुम्हाला दाखवते. अशा प्रमाणे आवाज येतोय. असं हे खळखळीत वाळवून घ्यायचं आहे. आपल्याला उन्हाळी डाळींचे सांडगे करायचे आहेत. यासाठी आपण ह्या काही डाळी घेतलेल्या आहेत. तर ही तूर डाळ घेतलेली आहे पाव किलो, मटकीची डाळ घेतलेली आहे ही पाव किलो घेतलेली आहे, मसूर डाळ घेतलेली आहे पाव किलो. आता ह्या पाव किलो म्हणजे 750 ग्रॅम डाळी झालेल्या आहेत. 3 पावशर डाळी झालेल्या आहेत. आता ही हरभरा डाळ घेतलेली आहे अर्धा पाव म्हणजे 125 ग्रॅम घेतलेली आहे. ही उडीद डाळ अर्धा पाव घेतलेली आहे 125 ग्रॅम. 5 प्रकारच्या आपण डाळी घेतलेल्या आहेत. तर तूर डाळ, मटकीची डाळ आणि मसूर डाळ या जास्त प्रमाणात वापरायच्या. तर हरभरा डाळ कमी वापरलेली आणि उडीद डाळ कमी वापरलेली आहे. हरभरा डाळ जास्त वापरली तर सांडगे लवकर किडतात, त्यांना लवकर भोंगे लागतात. कारण हरभरा डाळ सगळ्यात अगोदर खराब होणारी डाळ आहे. हरभरा डाळ जास्त वापरली तर आपल्याला पिठल्यासारखी चव येते गोळ्यांना, त्यामुळे हरभरा डाळ कमी वापरायची. ही उडीद डाळ चिकट असते पण चवीला चांगली असते, यासाठी उडीद डाळ अर्धा पावशर वापरायची. ही जास्त प्रमाणात वापरली तर सांडगे थोडेसे गुळगुळीत होतात, कारण ही चिकट आहे आणि ह्याला एक तार धरते, त्यामुळे ही पण कमी वापरायचे. बाकीच्या ह्या 3 डाळी जास्त वापरायच्या. तर तुम्ही ह्याच्यामध्ये मूग डाळ पाहिजे असली तर वापरू शकता. मूग डाळ 1 पावशर वापरली तरी पण चालेल. सर्व डाळी आहेत त्या आपण एकत्र मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हे दळून आणायचं. पण दळून आणताना हे जाडसर दळून आणायचंय, बारीक एकदम पीठ दळून नाही आणायचंय. तर जाडसर दळल्यामुळे सांडगे एकदम चांगले होतात, खुसखुशीत होतात. खूप जास्त बारीक दळले तर चिकट होतात. आपण बेसनच्या लाडूला कशा पद्धतीने दळतो तसंच आपल्याला हे दळून आणायचंय. आता 1 किलोच्या प्रमाणात आपल्या या डाळी झालेल्या आहेत, या आपण जाडसर दळून आणूया. सांडगे करायच्या त्यासाठीच्या या डाळी दळून आणलेल्या आहेत आणि डाळी दळून आणताना या जाडसर दळून आणायचे. आपला बारीक रवा कसा असतो त्या पद्धतीने या दळून आणायचे. त्याच्यामध्ये अशी कणी दिसत आहे, तर याच पद्धतीने या डाळी दळून आणायचे. खूप जास्त तुम्ही आपण भाकरीचं पीठ असतं, चपातीचं पीठ असतं त्याप्रमाणे अगदी बारीक दळायचं नाही. अगदी बारीक दळलं तर काय होतं की हे सांडग्यांचा असा गठ्ठा बनतो, शिजवल्यानंतर सुद्धा सांडग्यांचा गठ्ठा बनतो. आणि जर या जाडसर दळल्या तर आतून पोकळ राहतात, त्याच्यामध्ये हवा राहते. यासाठी या अशा जाडसर दळून आणायचे. आता सांडग्यासाठीचं पीठ जर तुम्ही बारीक दळला तर पीठ खाल्ल्यासारखं लागतील सांडगे, सांडग्यांची व्यवस्थित चव येणार नाही. तर यासाठी हे जाड दळणे खूप महत्त्वाचे आहे. 20-25 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत या. तर या आपण बारीक ठेचून घेऊया. बारीक करायचं म्हणजे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतं. आता मसाला खूप जास्त वापरत नाही आहे मी, कारण आपण सांडग्याची भाजी आमटी करतो त्यावेळी पण मसाला वापरणार आहे. खूप जास्त मसाल्यांचा स्ट्रॉंग फ्लेवर यायला नको. आमटीमध्ये भाजीमध्ये पण मसाले असतात, सांडग्यामध्ये पण मसाले असतात, त्यासाठी सांडग्यातले मसाले खूप जास्त वापरायचे नाही. लसूण ठेचून घेतलेला आहे, बारीक अगदी ठेचलेला आहे, तो टाकून घेऊया. हळद अर्धा चमचा टाकलेली आहे. ही मिरची पावडर आहे. आपण घरामध्ये तिखट वापरतो, जे मसाला घातलेला आहे ते वापरायचं नाहीये. मिरची पावडरच तिखट सांडग्यांसाठी वापरायचे. तर ही मी 2 चमचे वापरत आहे. ही मिरची पावडर आहे ती बेडगी मिरची आणि लवंगी मिरची एकत्र करून त्याची पावडर बनवलेली आहे. ही थोडीशी तिखट आहे, यासाठी मी 2 चमचे वापरलेले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट थोडं कमी जास्त करू शकता. हिंग अर्धा चमचा, मीठ 1 चमचा भरून टाकलेलं. कोथिंबीर ही बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकूया. ताजी कोथिंबीर घेतलेली आणि देठ खूप जास्त घेतलेली नाहीत. आता ही कोथिंबीर अगदी थोडी टाकलेली आहे. आता कोथिंबीर थोडी टाकायची, कारण ही कोथिंबीर वाळल्यानंतर काळपट होते आणि कोथिंबीर काळपट झाल्यामुळे आपले सांडगे पण दिसायला काळे दिसतात. यासाठी आपण खूप जास्त कोथिंबीर वापरायची नाहीये. आता ही कोथिंबीर आपण भाजी आमटीमध्ये घालतो वरून, तर यासाठी सांडग्यांमध्ये खूप जास्त वापरली नाही तरी चालेल किंवा नाही वापरली तरी पण चालेल, कारण सांडगे थोडेसे काळपट दिसतात. तर आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया. आता आपण दळताना याच्यामध्ये जिरे घातले होते, यासाठी जिरे पावडर मी टाकलेली नाहीये. आता हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व साहित्य एकत्र व्यवस्थित लागलं पाहिजे. चोळून मिक्स करून घेऊया, कारण आपण लसूण टाकला होता तो सर्व पिठाला एकत्र व्यवस्थित लागला पाहिजे. पीठ छान एकत्र मिक्स झालेलं आहे. आता आपण थोडं पाणी घालून हे मळून घेऊया. आता पाणी घालून मळताना आपण काय करायचं, थोडंसं पातळ मळायचं, खूप जास्त घट्ट नाही मळायचं, कारण काय याच्यामध्ये डाळी घातलेल्या आहेत, त्या डाळी व्यवस्थित भिजल्या पाहिजेत. आता हे पाणी आहे ते डाळी थोडं शोषून घेतात, यासाठी पातळ मळायचं. त्याच्यानंतर हे पाणी शोषून घेतल्यानंतर पीठ अगदी व्यवस्थित होतं. आता आपण मसूर डाळ घातलेली आहे, त्याच्यामुळे रंग अगदी छान आलेला आहे आपला. थोडंसं मळून बघा, थोडीशी चव बघितला तरी पण चालेल मळून झाल्यावर, म्हणजे तुम्हाला तिखट मिठाचं प्रमाण कसं पाहिजे ते लक्षात येईल.
बऱ्याच ठिकाणी सांडगे करताना काय करतात, डाळी भिजवतात आणि मिक्सरवर दळून त्याचे सांडगे बनवतात. पण कोल्हापूर साईडला आम्ही करतो त्या पद्धतीने करत नाही. तर या डाळी आम्ही दळून आणतो आणि पीठ मळून मगच सांडगे घालतो. सर्व डाळी भिजवून वाटून जर सांडगे केले तर एका वेळी सर्व सांडगे तोडावे लागतात. तर अशा पद्धतीने तुम्ही थोडे थोडे करू शकता. म्हणजे 1 किलो पीठ एकत्र न मळता पाव किलो, अर्धा किलो तुमच्या सोयीनुसार थोडं थोडं पीठ मळून तुम्ही सांडगे करू शकता. यासाठी तुम्ही अशा पद्धतीने पीठ मळा, म्हणजे तुम्हाला कामाचा जास्त लोड येणार नाही. पीठ मळताना बरेच जण ह्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल पण घालतात. खरं मी तेल घातलेलं नाही आहे. तेलाचा साधारण कुबटवास यायला लागतो कालांतराने. तर हे पीठ मळल्यावर तुम्हाला ओळखेल की हे कशा पद्धतीने दळलेलं आहे. असं हे जाडसर दळलेलं आहे. याच्यामध्ये अशी ही डाळ दिसत आहे. आता हे मी पातळ मळलेलं आहे कारण ह्याच्यामध्ये डाळी आहेत त्या पाणी शोषून घेतील. आता एका डब्यामध्ये हे पीठ मी घालून ठेवते. 20 मिनिटांसाठी तर आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ह्या डाळी व्यवस्थित भिजल्या जातील. एक 10 मिनिटांनी तुम्ही चेक करा. जर थोडंसं घट्ट वाटलं तुम्हाला तर थोडासा पाण्याचा हात लावून पिठाला घ्या. आता हे 20 मिनिटांसाठी मी झाकून ठेवते. 20 मिनिट झालेले आहेत. आता ह्या डाळी छान भिजलेल्या आहेत. तर काय करायचं आहे, आपण पुन्हा एकदा हे पीठ आहे ते परातीमध्ये काढून घ्यायचं आणि मळून घ्यायचं. तुम्ही या वेळेला तिखट मिठाची चव बघू शकता. थोडंसं वाढवलं तुम्हाला कमी वाटत असेल तर चालेल. आणि पीठ मळून घ्यायचं. समजा कडक वाटलं तर थोडासा पाण्याचा हात घ्या. आता हे पीठ असं मऊ आहे माझं, मी थोडंसं पातळ मळवते. तुम्हाला जर कडक वाटलं तर पाण्याचा हात घेऊन पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्या. कॉटनच्या कापडावर एक प्लास्टिकचा कागद अंतरलेला आहे. आता एक 2च थेंब आपल्याला तेल टाकायचं आहे, कारण याच्यावर सांडगे चिकटू नयेत यासाठी 2 थेंब तेल टाकायचं आणि सर्व कागदाला पुसून घ्यायचं. आता छोटासा गोळा घेतलेला आणि पाण्याचा हात घेतलेला आहे. हाताला पाणी लावून घ्यायचं. अगदी पुसट पुसट हाताला पाणी लावून घ्यायचं आहे, कारण पाणी लावल्यानंतर सांडगे कोचायला चांगले येतात. आणि पिठाचा गोळा मोठा नाही घ्यायचा, अगदी छोटा गोळा घ्यायचा आहे, म्हणजे सांडगे छान बारीक कोचता येतात. खूप जास्त मोठा गोळा घेतला तर मोठे मोठे सांडगे कोचले जातात. तर हा मी गोळा घेतलेला आहे. अगदी लहान साईजचे आपल्याला सांडगे तोडून घ्यायचे. सांडग्यांचा रंग बघा किती छान आलेला आहे. रॅडिश पिंक असा रंग आलेला आहे. आपण मसूर डाळ घातली होती त्या मसूर डाळीचाच मुख्य रंग हा आलेला आहे. आता सांडग्यांची डाळ याच्यामध्ये दिसत आहे बघा. आणि आपण हे बारीक बारीक कोचून घेऊया. आता हे शिजल्यानंतर पुन्हा एकदा सांडगे मोठे होतात. वाळल्यानंतर आकाराने लहान होतात आणि शिजताना सांडगे पुन्हा मोठे होतात. यासाठी सुरुवातीलाच आपण बारीक कोचून घेऊया. आता हे सांडगे सकाळी सकाळीच कोचून घ्यायचे. खूप दुपारी आपण सांडगे तोडायला घेतले तर काही व्यवस्थित वाळणार नाहीत, पोटामध्ये हे कच्चे राहतील. सकाळी सकाळीच मी सांडगे हे कोचून घेतो. आता एक पहिल्या दिवशीच हे निम्म्यापेक्षा 70-80% तर वाळले पाहिजेत, म्हणजे हे सांडगे व्यवस्थित होतात. दुसऱ्या दिवशी व्यवस्थित वाळतात. जर सांडगे व्यवस्थित वाळले नाहीत, पोटामध्ये कच्चे राहिले, पोटामध्ये वाळले नाहीत, डाळ तशीच राहिली तर हे सांडगे खराब होण्याची शक्यता असते. काळे पडतात सांडगे. यासाठी लवकर हे सांडगे कोचून घ्यायचे, म्हणजे पहिल्याच दिवशी हे चांगले वाळतील. आणि प्रत्येक वेळी आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा. पाणी खूप जास्त हाताला लावायचं नाही, तर पाणी खूप जास्त लावलं तर काय होईल, ह्याच्यावर पांढरे पांढरे डाग पडतात पाण्याचे. अगदी हात ओला होईल इतकंच पाणी घालायचं आणि हे कोचून घ्यायचे. सर्व सांडगे व्यवस्थित कोचून घेतलेले आहे. अगदी बारीक कोचून घ्यायचे, म्हणजे दिसायला चांगले दिसतात. आता हे पाण्याचा हात जास्त घ्यायचा नाही. पाण्याचा हात जास्त घेतला तर ह्याच्यावर पांढरट थर जमा होतो आणि हे सांडगे आपले पांढरे पांढरे दिसायला लागतात. आता हे उन्हात वाळत घालायचे आहेत. आता 2 दिवस हे उन्हात वाळत घालायचे. खूप जास्त 3-4 दिवस वाळवायचे नाही. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेऊया. 3-4 दिवस सांडगे जर उन्हात वाळवले तर याचा रंग आहे तो उडून जातो. यासाठी 2च दिवस पण कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेऊया. 1 किलोच्या प्रमाणात सांडगे हे करून घेतलेले आहेत आणि कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. तर सांडगे हे अगदी खळखळीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. पोटामध्ये जर ओले राहिले तर ते जास्त काळ टिकत नाहीत. सांडगे हे व्यवस्थित अगदी वाळवून घ्यायचे. तर हे मी तुम्हाला दाखवते. अशा प्रमाणे आवाज येतोय, असे हे खळखळीत वाळवून घ्यायचे आहे. आता हे उन्हात वाळवल्यानंतर सुद्धा काळे पडलेले नाहीत किंवा पांढरट पडलेले नाहीत. हे जे असे थोडेसे तुम्हाला पांढरे डाग दाखवते मी, एखाद दुसऱ्या ठिकाणी पडलेले आहेत, तर हे पाण्याचे असे पडलेले असतात. म्हणजे आपण सांडगे तोडताना जर हाताला पाणी घेतो ते या सांडग्यांवर पडतं आणि सांडग्यावर पाणी पडल्यानंतर, पाणी वाळल्यानंतर हे असे पांढरे डाग पडतात. तर खूप जास्त पाणी हाताला घ्यायचं नाही, नाहीतर असे पांढरे डाग पडतात. आणि आपण कोथिंबीर घातली होती, ती कोथिंबीर वाळल्यानंतर ही अशी दिसत आहे. म्हणून मी अगदी कमी घातली होती की कोथिंबीरमुळे हे सांडगे काळे पडू नये. आता हे सांडगे अगदी व्यवस्थित मी वाळवून घेतलेले. आता हे एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरायचे आणि पिशवी हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायची, म्हणजे हे किडत नाहीत, भोंगे लागत नाहीत. तर आपले 1 किलोच्या प्रमाणात तिखट सांडगे तयार झालेले आहेत.